हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला बघायचं आहे व्हॅल्यू ऑफ जी. जी म्हणजे काय होतं? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होणारं ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे इन्क्रीज होणारी व्हेलॉसिटी म्हणू आपण. व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली तर आपल्याला कोणती क्वांटिटी मिळणार? ॲक्सिलरेशन. द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला काही गोष्टी घ्यावं लागेल. तर जी कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याला पाहिजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. आणि जी कोणाची काढू आपण एखाद्या ऑब्जेक्टची, त्या ऑब्जेक्टचं स्वतःचं काय रे? मास सिच्युएटेड ॲट द डिस्टन्स आर. आर म्हणजे काय झालं? इथं स्मॉल आर लिहिलेलं आहे. आर म्हणजे काय होईल? अर्थच्या सेंटर पासून अर्थच्या सरफेस पर्यंतची रेडियस प्लस सरफेस पासून त्या ऑब्जेक्टची जी हाईट असेल ती, म्हणजे रेडियस प्लस हाईट. या दोन गोष्टी येतात स्मॉल आर मध्ये. लक्षात ठेवा, इथे आपल्याला स्मॉल आरच घ्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे आता? व्हॅल्यू ऑफ जी कोणावरती? एखाद्या ऑब्जेक्टवर ज्याचा मास किती आहे? स्मॉल एम, आणि तो कुठे आहे? सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. मग तो सरफेसवर असू दे, नाही तर सरफेसच्या वर राहू दे. त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पासून आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला मिळाला होता. काय फॉर्म्युला होता? कॅपिटल एफ इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इथे डिस्टन्स किती घेतले आपण? स्मॉल आर. ठीक आहे, स्मॉल आर स्क्वेअर. तर हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला. आपल्याजवळ जो न्यूटन सेकंड लॉ आहे, न्यूटन सेकंड लॉ नुसार आपल्याला जनरल फोर्सचा फॉर्म्युला मिळाला. तर कुठल्याही ऑब्जेक्टवर जो फोर्स राहतो तो काय असतो? मास इंटू ॲक्सिलरेशन. इथे ॲक्सिलरेशनच्या ऐवजी आपण काय लिहिलेलं आहे? स्मॉल जी. ठीक आहे, कारण ॲक्सिलरेशन कोणतं आहे? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. ॲक्सिलरेशन कोणतं आहे? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण कशाने डिनोट करतो? स्मॉल जीने. असो, हा एफ आहे. एफचा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आपण इथे घेतला. जी म्हणजे काय झालं? युनिव्हर्सल कॉन्स्टंट. कॅपिटल एम म्हणजे काय झालं? मास ऑफ द अर्थ. स्मॉल एम म्हणजे काय झालं? मास ऑफ द ऑब्जेक्ट. आर म्हणजे काय झालं? डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. हा झाला एक फोर्सचा फॉर्म्युला, हा एफ आहे. आणि दुसरा फोर्सचा फॉर्म्युला आपण नाईन्थमध्ये शिकलो होतो. नाईन्थमध्ये शिकलेला फॉर्म्युला काय होता? फोर्सचा फॉर्म्युला. कुठल्याही ऑब्जेक्टवर जर फोर्स अप्लाय करू तर त्या फोर्सची व्हॅल्यू काय असते? आपल्याला त्याचं मास आणि त्याचं फोर्समुळे प्रोड्यूस झालेलं ॲक्सिलरेशन, या दोन गोष्टीचा प्रॉडक्ट केला तर आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळते? फोर्सची. ठीक आहे. तर या दोन इक्वेशनवरून आता पहिल्या इक्वेशनमध्ये आपल्याजवळ एवढ्या क्वांटिटीज आहे, दुसऱ्या क्वांटिटीमध्ये इक्वेशनमध्ये एम जी आहे, याच्यामध्ये जी आहे, आणि आपल्याला शोधायचं काय? जी शोधायचं आहे. तर हे दोन इक्वेशन जर इक्वेट केले म्हणजे फोर्सचा हा पण फॉर्म्युला आहे, फोर्सचा हा पण फॉर्म्युला आहे. तर इथे या फोर्सच्या ऐवजी जर आपण एम जी ठेवलं तर काय होईल? एम जी इज इक्वल टू जी एम एम आर स्क्वेअर. तर आता आपण तेच करू नेक्स्ट स्टेपमध्ये. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 या एफच्या ठिकाणी एफची व्हॅल्यू फोर्सची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला एम इंटू जी. मग एम इंटू जी इज इक्वल टू काय होईल? एम इंटू जी इज इक्वल टू हे पूर्ण इक्वेशन. कॅपिटल जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ, स्मॉल एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, डिवायडेड बाय डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स कशाने घेतला आपण? आर स्क्वेअरने. आता इकडे पहा, स्मॉल एम इथे पण आहे, याला इकडे करू तर डिवाइड करेल, याला इकडे घेऊन जाऊ तर या साईडला डिवाइड करेल, म्हणजे हा स्मॉल एम काय होईल? कॅन्सल होईल. आपण एम कॅन्सल करून टाकला. एम काय केला आपण? कॅन्सल केला. तर मग आता आपल्याला जो इक्वेशन काय उरलं? एम एम कॅन्सल झाल्याच्या नंतर आपल्याला इक्वेशन मिळालं जी इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. कारण स्मॉल एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, स्मॉल एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, दोन्ही साईडचं काय झालेलं आहे? कॅन्सल झालेलं आहे. ठीक आहे. इथं आपल्याला फॉर्म्युला मिळाला जीचा फॉर्म्युला. ठीक आहे. जीचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला? कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. आता या सर्व व्हॅल्यूज आपल्याजवळ आहेत. कॅपिटल जी ची पण व्हॅल्यू आहे, कॅपिटल एम ची पण व्हॅल्यू आहे. आणि सरफेस ऑफ अर्थ घेतला तर आर काय होईल? स्मॉल आर होईल का रेडियस ऑफ अर्थ कॅपिटल आर होईल? कॅपिटल आर. तर आपण या व्हॅल्यूज पुट करू. तर स्मॉल जीचा फॉर्म्युला आपण पहिले लिहून घेतला आत्ताच काढलेला, कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर.
If the object is situated at the surface of the earth, then small r is equal to capital R, and capital R means radius of the earth. कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, जर आपल्याला रेडियस ऑफ अर्थ घ्यायची आहे तर आपण कशाने डिनोट करू? कॅपिटल आर ने डिनोट करू. कशाने डिनोट करू? कॅपिटल आर ने. ठीक आहे. स्मॉल आर इज इक्वल टू, जर ऑब्जेक्ट कुठे असला ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे सरफेस पासून हाईट नाही आहे तर फक्त काय शिल्लक आहे आपल्याजवळ? रेडियस ऑफ द अर्थ. स्मॉल आर म्हणजे काय झाला? रेडियस ऑफ द अर्थ. ठीक आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये काय होईल? स्मॉल जी याचे युनिट काय येईल? ॲक्सिलरेशनचे युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. मास ऑफ अर्थ कॅपिटल एम. मास ऑफ अर्थ कॅपिटल एम इज इक्वल टू काय? नेहमीसाठी आपल्याला कधी मास ऑफ अर्थ काय घ्यायचा आहे? 6 × 10⁻24 किलोग्राम. काय व्हॅल्यू घ्यायची आहे? 6 × 10⁻24 किलोग्राम. देन रेडियस ऑफ द अर्थ कधी विचारली तर आपल्याला हीच रेडियस ऑफ द अर्थ घ्यायची आहे, 6.4 × 10⁻6 मीटर. काय व्हॅल्यू घ्यायची आहे? रेडियस ऑफ द अर्थची 6.4 × 10⁻6 मीटर. युजिंग दिस इन द इक्वेशन 5. या 4 मध्ये बघा, किंवा आता 4 काय झालं आपलं? स्मॉल आरच्या ठिकाणी कॅपिटल आर स्क्वेअर झालं. हे झालं ऑन द सरफेस ऑफ अर्थसाठी इक्वेशन. आणि कॅपिटल जी ची, कॅपिटल एम ची आणि रेडियसची व्हॅल्यू जर आपण ठेवली तर मग आपल्याला काय मिळेल? स्मॉल जी इज इक्वल टू, ही झाली तुमची कॅपिटल जी ची व्हॅल्यू 6.67 × 10⁻11 आहे. काय इथे? 6.67 × 10⁻11 इंटू 6 × 10⁻24. इथं बरोबर लिहाल तुम्ही. काय लिहायचं आहे? नेहमीच आपण कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय घेतली आहे? 6.67 × 10⁻11. त्याच्यानंतर मास ऑफ अर्थ किती आहे? 6 × 10⁻24 डिवायडेड बाय 6.4 × 10⁻6 चा स्क्वेअर. आता याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही ही व्हॅल्यू पाठ करू शकता. 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या सगळ्या कॅल्क्युलेशनचा आन्सर काय? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्ही डायरेक्ट ही स्टेप लिहिली तरी तुम्हाला मार्क्स मिळेल, पण तुम्हाला जर कॅल्क्युलेशन स्वतः करायचे असेल ते कॅल्क्युलेशन कसे सॉल्व्ह करायचे हे पण मी दाखवून देतो. तर आपण काय केलं? तर स्मॉल जीच्या व्हॅल्यू सर्वच ठेवून घेतले 6.67 × 6. आणि आपला जो पॉवर काय होता? कॅपिटल मास ऑफ अर्थचा होता +24 आणि कॅपिटल जीचा होता -11. तर 10⁻24 -11 हे इक्वेशन आलंय. 24 -11 डिवायडेड बाय 6.4 चा स्क्वेअर आणि 10⁻6 चा स्क्वेअर. 6 × 2 12. 10⁻6 चा स्क्वेअर होता तर आपण काय करतो? पॉवरचा स्क्वेअर मल्टिप्लाय करतो. 6 × 2 काय झाला? 12. ठीक आहे. आता हे 10⁻12 जाणार, ते पण काय होणार? वरती जाऊन -12 म्हणजे 24 - 11 13. आणि हे 12 वर गेले तर +12 चे काय झाले? -12. ठीक आहे. आणि हे मल्टिप्लिकेशन किती आलं? 6.67 × 6 40.02. ठीक आहे. आणि 6.4 चा स्क्वेअर किती येतो? 40.96. तर नेक्स्ट स्टेपमध्ये जर आपण पाहिलं तर 13 - 12 काय होऊन जाणार? 1 + 1 होणार. +13 - 12 काय आन्सर येईल? +1. ठीक आहे. इथे एक 10 शिल्लक राहील आपला. पण आपल्याला जर ही डिव्हिजन करायची आहे तर हा 40.96 पॉईंटच्या नंतर 2 डिजिट आहे, म्हणून 1 वर 2 झिरो देऊन खाली पण मल्टिप्लाय करायचं आणि वर पण मल्टिप्लाय करायचं. तर डिनॉमिनेटरमधला डेसिमल पॉईंट 2 डिजिट शिफ्ट होईल, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये डेसिमल पॉईंट राहणार नाही. आपल्याला न्यूमरेटरमध्ये डेसिमल पॉईंट राहिला चालते, पण डिव्हिजन करायची आहे तर कुठे डेसिमल पॉईंट नाही पाहिजे? डिनॉमिनेटरमध्ये. तर त्यासाठी आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 100 ने मल्टिप्लाय केलं. तर कशाने मल्टिप्लाय करायचं कुठून शोधायचं? डिनॉमिनेटरवरून. ठीक आहे. इथं डिनॉमिनेटर नंतर किती डिजिट? डेसिमल पॉईंट डिनॉमिनेटरमध्ये डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट होते? 2. म्हणून 1 वर किती झिरो दिले? 2. 100 झाले तर खाली 100 ने मल्टिप्लाय केलं तर वर पण कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? 100 ने. ठीक आहे. आता हे जे 10⁻13 - 12 काय आलं आपलं? 10⁻1. 40.02 ला 100 ने मल्टिप्लाय करू तर काय येईल? 4002. आणि 40.96 ला 100 ने मल्टिप्लाय करू तर काय येईल? 4096. आता हा एक झिरो इथे वाढून जाणार. ठीक आहे. ते काय झालं? 40020. 10 चा एक झिरो वाढला. पॉवर 1 आहे म्हणजे 10च आहे. डिवायडेड बाय 4096. आता ही जेव्हा डिव्हिजन तुम्ही कराल तर तुम्हाला आन्सर मिळेल 9.770 म्हणजेच 9.77. कारण डेसिमल पॉईंटच्या नंतर शेवटच्या झिरोला काही व्हॅल्यू नाही राहत. जसं 9च्या अगोदर झिरो असतात या साईडला काही व्हॅल्यू नाही राहत, तसं डेसिमल पॉईंटच्या नंतर जर शेवटी झिरो असला तर त्या शेवटच्या झिरोची काहीच व्हॅल्यू नाही राहत. तर आपलं फायनल आन्सर काय मिळालं? स्मॉल जी इज इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंड. आलं लक्षात तुमच्या?
Thus the value of G on the surface of Earth is 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ठीक आहे. काही गिव्ह रिझन्स आहेत ते उद्या बघूया आपण, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. थँक्यू.